नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सूर्यावरती एक संकट आलेलं आहे। त्या देसाईंनी सूर्याने देसाईंकडून कर्ज घेतलेलं असतं, पण त्या देसाईने मूर्ख माणसाने ॲग्रीमेंट करताना गोंधळ केलेला आहे आणि 3 दिवसात सूर्याने ते 5 लाख रुपये परत द्यायचे, अन्यथा सूर्याच्या घरावर जप्ती येणार, त्या घराचा लिलाव होणार, हे सगळं ठरलेलं असतं। आणि त्यामुळेच आता इकडे जेव्हा ते घरी आलेले असतात, धनूला तिच्या घरी पाठवलेलं असतं आणि सोडून सगळेजण माघारी येतात, तेव्हा मात्र घरी आल्यानंतर या सगळ्यांना टेन्शन येतं, कारण त्यांच्या समोर जे असतं ते म्हणजे घराला लागलेलं ताळं आणि त्या घरावरती लावलेली नोटीस। मग भागू जी आहे ती जाते आणि ती नोटीस पाहते, त्याचबरोबर तिला धक्का बसतो। ती विचार करू लागते की हे सगळं काय आहे, ह्या सर्व गोष्टी काय होत आहेत, हा प्रश्न पडलेला असतो। आणि मग भागू ती नोटीस वाचते आणि म्हणते की दादा, आपल्या घरावर जप्ती आली, 5 लाख रुपये तिथे घेतलेले होते, त्यासाठी ही जप्ती आलेली आहे। सूर्या म्हणतो हो। मग मामा सगळेजण सूर्याला विचारू लागतात की तू त्या देसाईकडून कर्ज घेतले? तेव्हा सूर्या सांगत असतो की हो, मी त्या देसाईकडून कर्ज घेतलेलं आहे, कारण गरज होती ना धनुच्या लग्नासाठी। सगळ्यांना सूर्या सांगत असतो, कारण काहीही झालं तरी हे कर्ज घेणं गरजेचं होतं, म्हणूनच सूर्याने कर्ज घेतलेलं होतं, अन्यथा सूर्याने तो विचारही केला नसता, असं सूर्याचं म्हणणं असतं। आणि सूर्या सगळ्यांशी बोलत असतो, सगळ्यांना सांगत असतो। इकडे आता धनूच्या सासरी मात्र धनू, त्याचबरोबर जिमी तिथे असतात, त्याचबरोबर राजू तिथं असते। आणि मग सगळ्यांच्या समोर आता दत्तूला, त्या बायका, ती आत्या जी आहे, ते सगळेजण प्रश्न विचारू लागतात। ती आत्याबाई म्हणत असते की मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, अगं तुझं जे काय चाललेलं आहे ना, ते मला काही कळत नाही आहे। बरं दत्तू, ते सांग बरं, तू या मुलीला का पसंत केलेलं होतं? म्हणजे काय बघितलं ह्या तुझ्या बायकोमध्ये म्हणून तू तिला पसंत केलेली आहे? हे सगळं बोललं जात असतं। तेव्हा मात्र धनू बघत असते, दत्तू नक्की काय सांगणार आहे, काय सांगेल दत्तू, हा प्रश्न पडलेला असतो, म्हणूनच ती बघत असते। पण तेवढ्यातच दत्तू काहीच उत्तर देत नाही, तर तो तिथून बाजूला निघून जातो आणि तो शांतच राहतो। तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो, कारण काहीही झालं तरीही ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या खूपच विचित्र असतात। इकडे नाना पाहत असतात। मग जिम म्हणत असतो की मला ना फ्रेश व्हायचं आहे, मला थोडंसं ना असं वेगळंच जाणवत आहे, असं गुदमरल्यासारखं होतं आहे, असं तो सगळ्यांना सांगतो आणि तिथून जातो। तर नानी मात्र तयारच असते। नानी म्हणत असते, चल बाबा, तुला गरम पाणी करून देते, असं म्हणत नानी त्याला घेऊन जाऊ लागते। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राजूकडे धनू पाहत असते आणि धनू जी आहे ती राजूला बोलवण्याचा प्रयत्न करत असते, राजूला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कारण आता धनू कंटाळून गेलेली आहे, कारण अजूनही तिने चेंज केलेलं नाही आहे। सगळे लोक येत आहेत, प्रश्नावर प्रश्न विचारले जात असतात, तेव्हा मात्र ती राजूला काहीतरी सांगण्यासाठी तिथं बोलत असते। मग आता ती तोपर्यंत यमू जी असते ती सरबत घेऊन आलेली असते। यमू सरबत घेऊन आली आहे ही गोष्ट लक्षात येता क्षणी तिथे धनूला खूपच आनंद झालेला असतो। यमू म्हणत असते की आज मी ठरवले, घरी किती पण माणसं येऊ दे, आज सगळ्यांचं तोंड गोड करायचं आहे, असं म्हणत बोलत असते। पण आत्या जी आहे ती आता प्रश्नावर प्रश्न विचारायला सुरुवात करते। आत्या म्हणत असते की अगं, मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत, मला एक सांग, तुला शेतातली कामं येतात का, कधी केली जाते कोळपणी, असं बोललं जातं। तेव्हा मात्र धनूने जे उत्तर दिलेलं असतं ते ऐकून नानांना पण धक्काच बसलेला असतो, कारण धनूला यातल्या कोणत्याच गोष्टी माहीत नसतात, कारण धनूने कधी शेतात जाण्याचा प्रश्नच येत नाही। धनू म्हणते की नाही माहिती। तेव्हा ती आत्या म्हणू लागते की बरोबर आहे, कसं माहिती असेल ना, शिकवलंच नाही आहे तर, असं सगळं बोलणं सुरू असतं। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तेजू रूममध्ये आलेली असते। तेजू स्वतःशीच बोलत असते, ती म्हणत असते की कसं शक्य हे, कारण काही झालं तरी दादाच्या तिथं जेव्हा मी होती तेव्हा प्रत्येक वेळेस मला असं जाणवायचं की हे आपलं नाही आहे, हे आपलं नाही आहे, ह्या सर्व गोष्टी वेगळ्या आहेत। काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत आपल्याला वेगळ्या पद्धतीनं हँडल कराव्या लागणार आहेत, हे सगळं बोलणं चाललेलं असतं। आणि तेव्हा मात्र इकडे तेजू म्हणत असते की आत्ता मला या घरात आपलंसं वाटायला लागलेलं आहे, ते आत्ता कुठं मला जाणवत आहे की हे घर माझं आहे, कसे का असे ना, या घरामध्ये आता सुखाचा संसार सुरू होणार आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं। तेवढ्यात शालन तिथं आलेली असते। शालन म्हणत असते, अगं तेजू, काय हे, का आलेस तू, तुला मी सांगितलं होतं ना ह्या सोन्याच्या पिंजऱ्यात यायची काय गरज होती, सांग बरं मला, असं ती बोलत असते। तेव्हा मात्र इकडे आता बायका धनूला इकडे प्रश्न विचारत असतात, तर आत्याला लगेच
लगेचच सांगत असतो नाना की काय चाललंय नक्की, तुम्ही काय प्रश्न विचारताय आणि ही वेळ आहे का, आत्ताच त्यांचं लग्न झालेलं आहे ना, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र नाना तिथंच असतात आणि मग धनू म्हणत असते विचारा काय विचारायचं आहे ते. धनूकडे तरी काय ऑप्शन असतो ना, कारण तिलाही या गोष्टी काहीच माहिती नसतात. परंतु घडतं मात्र वेगळंच. आणि मग धनूला जे प्रश्न विचारले जातात त्याची उत्तरं धनूला द्यायची असतात. धनूला विचारलं जातं की आता हिवाळ्यात कोणता सण येतो. धनू सरळ सांगू लागते की हुरडा. आता हुरडा कधी हिवाळ्यात येतो का, पण हे धनूच्या मात्र लक्षात येत नाही. धनूने मात्र स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मला काय हे जमणार नाही, असं धनूच्या बोलण्यातनं येत असतं. परंतु इकडे आता सगळेजण बोलत असतात, पप्पी त्याचबरोबर सगळेजण म्हणत असतात की आता करायचं काय आहे. तेव्हा सूर्या म्हणत असतो की आपण काहीतरी मार्ग काढूया. असं म्हणत सूर्या आता जायला निघतो, म्हणजे जो देसाई आहे त्याच्याकडे. मामा म्हणतात की सूर्या ही कुलूप वगैरे तोडायला नको, आपण ना जाऊया आणि त्या माणसाशी बोलणं करूया. इकडे आता सगळ्यांना टेन्शन आलेलं आहे. मग सूर्या म्हणत असतो की आम्ही जाऊन येतो, तर ते तुळजा तू इथे थांब. तेव्हा तुळजा म्हणते की ठीक आहे. मामा सांगतो की पप्पा यांना सगळ्यांना आपल्या घरी घेऊन जा आणि चहा पाणी कर, असं सांगितलं जातं. त्यानंतर आता हे सगळेजण जायला निघतात आणि मग देसाईंशी बोलतात आणि पुन्हा येतात. देसाईला म्हणतात की काही करा पण एवढं मात्र ऐका, आणि मग आता पैसे घरातच आहे, ते पैसे दिले पाहिजेत ना तुम्हाला, हे आम्हालाही पटत आहे, म्हणून तर आम्ही आलेलो आहे, असं बोलणं सूर्याचं चालू झालेलं असतं. आणि सूर्या मग त्यांना घेऊन येतो. देसाई दरवाजा उघडतो आणि सूर्याला सांगू लागतो की जा आण जा पैसे, असं सूर्याला तो म्हणत असतो. सूर्या मात्र आता पैसे आणण्यासाठी जात असतो, पण सूर्याच्या लक्षातच येत नसतं. आणि सूर्या पैसे आणायला गेलेला असतो, पण तिथे कपाट उघडं असतं. सूर्याला प्रश्न पडतो की हे कपाट उघडं कसं आहे, म्हणजे नक्की काय झालं, कपाट कोणी उघडलेलं आहे. सूर्याच्या मनात प्रश्नांचं काहोर वाजलेलं असतं आणि तो विचार करू लागलेला असतो. आणि सूर्या तिथे असतो. अजून सूर्या का येत नाही म्हणून तिथे तुळजा येते आणि तुळजा मात्र पाहते तर तिला धक्का बसलेला असतो. आणि तुळजा मग सूर्याला म्हणू लागते काय झालं. सूर्या म्हणतो की अगं तुळजा, इथं बॅग होती पैशांची, तू वगैरे घेतलेलीस का, तू दुसरीकडे कुठं ठेवलीस का, हे सगळं सूर्या तुळजाला विचारत असतो. परंतु तुळजा म्हणत असते नाही. मग सूर्याला आणि तुळजाला प्रश्न पडलेला असतो. सूर्याला तुळजा विचारत असते खरंच सूर्या तू इथंच ठेवली होती का. तेव्हा सूर्या सांगतो की हो. तेव्हा त्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. तुळजाला मात्र इथे धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर आपल्याला उद्याच्या भागात आता पाहायला मिळणार आहे की धनूने तर इकडे वाटच लावलेली असते. कुठल्या सणांच्या बरोबर तिने सगळ्या डिशेस सांगितलेले असतात, जे तिला खायला आवडत असतं ते सांगितलेलं असतं. एकतर तिला भूक लागलेली असते आणि हे सगळं घडत असतं आणि त्यामुळं तिची चिडचिड होत असते. त्यानंतर इकडे आता सूर्या हा देसाईंना म्हणतो की मला मुदत द्या, 5 दिवसात मी तुमचे पैसे परत करेन. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता पुन्हा देसाईला बोलवलेलं आहे. घरातला कोपरा ना कोपरा शोधून काढलेला आहे, परंतु कुठेच आता ही गोष्टी सापडलेल्या नाहीत. तेव्हा मात्र इकडे सूर्याला काळजी वाटायला लागलेली आहे. पैसे कुठे गेलेले आहेत आणि देसाईनं सांगितले की उद्याच्या उद्या घराचा लिलाव होणार आहे. आता या लिलावापासून कसं वाचवलं जाणार, या लिलावापासून कोण वाचवेल सूर्याला, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.